श्री अधिक मास महात्म्य अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय अयोध्यावासी श्रीरामा, चराचराच्या फलांकित द्रुमा, सदा सर्वदा तव नामी प्रेमा, देनाम महिमा पतितापई, तोडोनिया भवपाश बंधन, अखंड घडो मज भजन, हेची देई कृपा दान, वरदाने आपुलिया. आता ऐका श्रोते जन, मल महात्म्य आख्यान, जे आचरलिया घडे पुण्य, करा श्रवण भावार्थे. श्रवण केलिया सतत, व्रताचे फळ होय प्राप्त. दान पुण्य न घडे जरी तप, तरी घ्यावे माप श्रवण पंथी. या मलमासाचे ठाई जाण, करावे गोब्राह्मण सेवन. म्हणून लक्ष्मी प्रति नारायण, करी कथन तेची ऐका. जया इच्छा वाटे अंतकरणी, पापाची झाली पाहिजे धुनी. तरी पूजावे ब्राह्मणा लागुनी, अगत्य करुणी मलमास. तरी ते ब्राह्मण असावे कैसे, ही लक्षणी जाण ऐसे. ऐकतांची संशय निरसे, मनी ठसे प्रबोधू. मुख्य ब्राह्मणांचे लक्षण, करावे षटकर्माचरण. अध्ययन अध्यापन, उपासन अग्नीचे. तपश्चर्या करावी जाण, सुशीलवरी संध्या स्नान. करोनी नसावे लोलुप्तपण, संतुष्ट मन असावे. असंतुष्ट द्विज नष्ट, असंतुष्ट असलिया वरिष्ठ. तरी तो न म्हणावा श्रेष्ठ, ऐसे स्पष्ट वेद बोले. मनोनी लक्षणयुक्त ब्राह्मण, तेची श्रेष्ठ चहुवर्णा ते जाण. आता ऐका आनिक कथन, वर्तती कैसेनी ब्राह्मण ते. जे करीती अश्वसेवन, उपर्जिती इतरा लागून. युद्ध हव्यास मनी धरून, करीती सेवन नृपाचे. तेथे कैंचे संध्या स्नान, न घडे षटकर्माचरण. तरी तो क्षत्रिय धर्म पूर्ण, तोही संपूर्ण नसे पै. अश्व उपर्जिती निजांगे, ते करीती संसार सांगे. तेथेही अश्व विक्रय आंगे, न घडे सांगतया ते. म्हणून क्षत्रिय धर्मी ब्राह्मण, ते पूजनायोग्य नव्हे जाण. आता ऐका दुसरे लक्षण, सांगतो जाण ब्राह्मणांचे. पशुसेवा निरंतर करून, जे करीती वाणिज्य कर्माचरण. धन मेळविती भांडे करून, ते वैश्यदान म्हणावे. त्याही वरी रस विकय, घृतमधुल वनादी पाहे. धृतमधु संचय आहे, तुळराशी अपार. नाना वस्तुजात संग्रह करून करी जो विक्रय. तो वैश्यधर्मा ब्राह्मण पाहे, न साहे प्रतिग्रही. ऐसे कर्म ब्राह्मण आचरता, तरी तो वैश्य बोलिजे तत्वता. ब्राह्मणपणाची वार्ता बोलो नये जानपा. पशुसेवा करून नित्य, कृषी कर्मा ते आचरत. तेनेच योगे संसार कृत्य, चालविती निरंतर. तेथे स्नान संध्या ते कैची, अष्टप्रहर चिंता ऋषीची. होय न होय तयाची, करण घडे तया ते. म्हणोनी ऐसे जे का ब्राह्मण, ते शूद्रा ऐसे म्हणावे जाण. प्रतिग्रह तया लागून, न द्यावा जाण धर्मिष्ठे. आता परघात कर्मे करी, नीच यातीची संगती धरी. वाट पाडोनी वस्तू हरी, जीवे मारी प्राणिया. चौर कर्मे करुनी जाण, उदरनिर्वाह चालवी आपण. दुसऱ्यांचे द्रव्य अभिलाषून, उपार्जन चालावी. जो करिता अभिलाष द्रव्याला, बहुत मनी संतोषाला. म्हणे आज लाभ मोठा झाला, पुढे तयाला सुटका कैची. ऐसा न करी जो विचाराते, आणि अनन्य कर्मी प्रवर्ते. भक्षाभक्षणे चित्ते कृतज्ञता सदा वसे. नाही संध्या नाही स्नान, नाही पितरांचे तर्पण. तेथे कैच्या धर्म आणि दान, पर्वकाळ धर्म तोही नेणे. पापद्रव्य साचले साची, सेवा करी नित्य कुटुंबाची. परी नेणे स्वधर्माची, नित्य पापाची वासना. नित्य अनित्य क्रिया पाही, ठाऊके नसे जया हृदयी. तरी तो ब्राह्मण ऐसा पाही, द्विपाद पशु बोलिजे. जो ब्राह्मणांचे ऋण घेऊनी, पुन्हा न देत तया परतुनी. मोठा लाभ झाला म्हणून निज मनी हर्षित. तरी ब्रह्मस्वहरणा ऐसे पाही, मारक विष दुसरे नाही. नेऊन घाली अपायी, रवरव नरकांत पै. आधीच ब्रह्मस्व मारक, त्याही वरी कृतघ्न मारक देख. द्रव्यावरी जो सदा आसक्त, पोटन खाय अन्नाते. ऐशियांचे ऋण घेऊनी, जो न देई मागू त्यानी. तरी तो पचे नरक भुवनी, परी सुटका तया लागुनी असेना. एच विषयी इतिहास ऐकहोनी सावकाश. पुराणांतरी संमतास, पहावे बरे आदरे. ऋणवैर आणि हत्या, हेतू न चुके सर्वथा. म्हणून दृष्टांतासी कथा, आकर्णवू बरी. कोणे एके देशीचा ब्राह्मण, क्षत्रिय धर्मी परम निपुण. अश्वावरी आरूढोन, विदेशा लागुनी तो गेला.
घरी कुटुंब असे सर्वही परिधनाशा धरून जीवी वरी शूरत्वाची उर्मी पाही अंगी बसे बैसे तयाच्या म्हणून पातला विदेशा धना लागी चालली वयसा कर्मे क्रमिली द्वादशा द्रव्य आशा बहुतची धनाशा धरुणी बहुत उपर्जिता झाला नृपनाथ धन मिळविले बहुत ऐका गणती तयाची सुवर्ण नाणे 700 द्रव्य झालेसे निभ्रांत मग मनी उपजला हेत गृह आशा चित्तांत उद्भवली निरूप घेऊन माघारी परतता चाला निज मंदिरी तव मार्गी काय झाली परी तिची निर्धारी ऐकी जे दूरदेशी विदेश पंथ मार्गक्रमी दिवस बहुत येता येता एका मार्गात स्नाना ते उतरे मध्यान्नी वारू उभा करून तेथ वस्त्रे फेडून समस्त एक जरा उपासोनी तेथ स्नान करीत बैसला स्नान संध्या वरचे वरी करून सोडिली सिदोरी तांबूल घेऊन वरचे वरी परिधान करी लगबगे लगबग झाली जाण्याची मनी आस उद्भवली कुटुंबाची मनी आजच भेट घेऊ तयेची परी गाठोडी धनाची विसरला बैसोन अश्वावर पाही निघता झाला लवलाही द्रव्य आठवून तयाचे हृदयी हर्षे पाही विसरला तव तो गेलिया मागे जाण एक पांथिक बैसला येऊन तयाने निरखिता ठिकाण सापडले धन अना यासे मग उठोनी अति तांतडी निघता झाला लवड सवडी म्हणे पुढे करावी परवडी स्नान आणि उपहारू म्हणून तो पंथ क्रमित तव आणिक एक शूद्र तेथ येऊनिया बैसत सिदोरी सोडित भक्षावया इकडे मार्गी जाता अश्वावरी स्मरण करीतो अंतरी तव द्रव्य न दिसे पदरी विसर निर्धारी मज चाला म्हणून तैसाची अश्वपिटित येता झाला पूर्वस्थळाते जेथे केले असे स्नानाते आला तेथे लगबगे तो तेथे शूद्र असे बैसला पाहून तया ते बोलता झाला तुम्ही तेथे केदवा आला ते आम्हाला सांगिजे तव शूद्र बोले ते समयी क्षण एक अवकाश झाला पाही मग तो म्हणे या ठाई धन तुझ सापडले पै माझे शूद्र म्हणे मी नेने सर्वथा तुझा द्रव्यार्थ केऊता एरू वदे शतसाता द्रव्यार्थ माझे सुवर्ण ते तू वा अभिलाशिले माझे मज देता भले नाही तरी जासी वधिले मज हस्ते पापिष्ठा एरू आणवा हे ते समयी मग म्हणे माझा झाडा घेई महापुरुषा तू कवने ठाई विसरलासी धनाते ऐसा कलह उभयंता होत असे हो तत्वता शूद्राजवळी न देखे तत्वता मग प्रवर्तला घाता तयाची मग तया ते म्हणे ते वेळे बरे झाले ते बरे झाले परी मी स्वसंतोषी आपुले अर्धभाग देतो तुते अरे माझी 12 वर्षाची कमाई तू अभिलाषू नको या ठाई एरू आन वाहुनी म्हणे नाही नेत्री पाही देखिली म्या मग सक्रोध होऊन अंतर वस्त्रे पुसुनी खडगधार तात्काळ तयाचे शरीर छेदिता झाला पै क्षते क्षीण होऊनी अंतरी म्हणे आता केवता जावे घरी मुख स्वकुटुंबाते केवी दाऊ तरी म्हणून माघारी मुरडला इतुका वृत्तांत येथे झाला पहा लाभ कवनाला कवन मेला ऐसी ते असे विचित्र लीळा पुढे कथेला अवधान द्यावे अंतरिक्ष जाता नारद मुनी इतुका वृत्तांत देखील नैनी मग तैसाच वैकुंठा लागुनी त्वरे करुनी पातला भावे नमिला देव राणा इही मस्तक ठेविला चरणा पुसते झाले आगमना कोठुनी येणे पै झाले नारद म्हणे हो घन निळा फिरत फिरता आलो भूतळा परी तेथे देखीजे लीळा ती दयाळा अवधारी मग सविस्तर कथन झाले ते कथी ब्रह्मनंदन म्हणे लाभ कवना लागून आणि मरण कवन पावला ऐसी अन्यायाची परवडी तू निरखिसी की आवडी हे जगा माझी तुझी प्रौढी बरी न दिसे गोविंदा तू तव त्रैलोक्याचा नाथ हा अन्याय नसे अवगत ही तव करणी अद्भुत बरी न दिसे तुझ लागी ऐकोनिया मुनींचे वचना हासे आले जनार्दना म्हणे हा अपराध माते जाना न लावावा दयानिधी हे तो त्याची करणी जैशी भोगिती जाण हो तैसी ते दूषण ठेविता आम्हासी जाणून होसी अज्ञान आता ऐकिजे कथन ऋण आणि हत्या जाण न चुके कवना लागून तेची कारण अवधारी जया ते प्राप्त झाले जे धन तो पूर्वी होता सधन तयापासून घेतले धन मेला शूद्रतेने पै जयाने मारिले शूद्रासी तो जामीन झाला होता त्यासी वायदा भरता दिवसा दिवसी निधी द्रव्यासी मागता मग त्या सावकारे तगादा जामिना मागे लाविला सदा येरो पेटलासे द्वंद्वा परी तो नु सदा नायके मग देण्याची काळजी भारी न सोसेची निर्धारी म्हणून पोटी घातली सुरी प्राण निर्धारी तेने दिदला आता जो होता सावकार तोची द्रव्य घेऊन गेला समग्र ज्याचे गेले तो होता जामीन थोर म्हणून प्रकार हा झाला
आपली जामीनगत उगवून शेखी त्याचाही घेतला प्राण. पूर्वी त्याची घरी सुरी घेऊन तिथला होता प्राण पैतेने. तोची अंतरी साधून वैर खडगे तोडिले तयाचे शिर. हा तव बोल कवनावर सांगा मुनी निर्धारी. ऐकून विष्णुमुखीची वाणी तटस्थ झाला नारद मुनी. मग नमस्कार करुनी ऊर्ध्व पंथे तो गेला. ऐसी हे दृष्टांती कथा बरवी श्रोतिया ते निवेदिली आघवी. या लागी जीवी गोष्टी धरावी सरती करावी वचनी हे. आवदो ब्राह्मणाचे घेऊन येरून घेतली या न ठेवीचे जाण. ते तो अपायाचे कारण होयनी संतान पैतेने. असो आता हे मागील कथन आठव देतो तुम्हाला गुण. मागे निवेदिला ब्राह्मण धर्म जाण सर्वजणी परिसिला. तरी म्हणाल कैसे कथन परिसी जे व्यास वचन. माझे पदरीचे न होती जाण श्लोक जाण पुराणीचे. ऐसिया श्लोकाधारे करून केले ब्राह्मण धर्माचे निरोपण. म्हणून न ठेवाजी दूषण मजला गुणी स्वामिया. ग्रंथगर्भी असे भाव जैसा तरी वदावा लागे मग तैसा. तरी ब्राह्मण पाहिजे कैसा तेही दशा अवधारी. इही लक्षणी पाचारुनी ब्राह्मण तयाची पूजा अगत्य करून. मग यथानुशक्त्या द्यावे द्यान अपुपान्न कृतैसी. घृत शर्करायुक्त पाही 3 दशक वरी 3ही. दक्षिणेसहित बरवी घृतयुक्त तै दीजे. वापी कूप सरोवर जीवन तेथे करावया प्रात स्नान. ऐसे मासवरी करिता जाण घडे पुण्य ते ऐका. गंगा यमुना सरस्वती पाही ते प्रयाग स्नान घडे देही. वरी ब्राह्मण पूजा बरवी स्नेहे करावी आदरे. तेने पुण्य करुणी जाण होय पाप मनांचे क्षाळन. अपमृत्यू गडांतर दूर होऊन वैकुंठ भुवन तो पावे. राजा हो अथवा रंक सर्वास लाभ समान देख. यद्यर्थी संशय आणिक न धरावा देख मानसी. काळे करुणी तीर्थांचे फळ शरीर शक्ती यात्रा सफळ. द्रव्य शक्ती यज्ञाचे फळ सेवा फळ ब्राह्मणाची. ब्राह्मण सेवा फळे तत्काळ आतृप्त भोजन घालिता सकळ. आशीर्वाद देती सुफळ तोची फळे भाविका. म्हणून देवाचे मुख ते ब्राह्मण जाणीचे देख. या लागी सेवा अधिक मासा माझी निर्धारी. क्वचित वेद मंत्रोच्चारी क्वचित पुराणज्ञ जरी. तरी घेतला शास्त्राधारी दान अधिकारी असे तो. ऐसा इतिहास बरवा निवेद दिला तुम्हा सर्वा. येथे संशय न धरावा शास्त्री घ्यावा प्रत्ययो. स्वस्ती श्री अधिक महात्म्य ब्रह्मांड पुराण संमत. मनोहर सुत विरचित चतुर्थोध्याय गोड हा. इति चतुर्थोध्यायः.